हा पण एक DIY इन्क्युबेटर घरीच तयार केलेला आहे. तर आपण एक फ्रीजची बॉडी घेतलेली होती आणि त्यामध्ये असे हे ट्रे बनवून त्याला मोटरने आपण अशी मूवमेंट दिलेली आहे. त्यासोबत आतमध्ये हिटिंगसाठी आपण बल्बची प्रोव्हिजन केलेली आहे. सोबतच फॅन आहे, फॉगर आहे. याच्याने आतमधलं जे टेम्परेचर आहे ते कंट्रोल्ड राहतं. साधारण 36 ते 37 टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. 60 to 70ची ह्युमिडिटी ही आपल्याला मेंटेन करावी लागते, म्हणून दिवसातून काही वेळेस तुम्हाला असं स्प्रे करावं लागणार आहे. पाणी तर आपण ठेवतोच, पण जर हीट जास्त असेल तर ह्युमिडिटी तुमची हॅम्पर होऊ शकते. तर असा हा 20-21 दिवसामध्ये आपली अंडी जी आहेत हे उबवून त्यामधून चिक्स बाहेर पडतात. तर असा हा टेम्परेचर कंट्रोल्ड आणि ऑटोमॅटिक इन्क्युबेटर आपण घरी बनवू शकतो. पहिल्या बॅचमध्ये पहिला चिक आपला सक्सेसफुली बाहेर पडला होता या प्रकारे. तर ह्याच्यामध्ये आपण बरेचसे पैसे जे आहेत तुम्ही वाचवू शकता. होममेड इन्क्युबेटर बनवून हा साधारण 6 ते 7 हजारामध्ये तुम्ही 200 अंड्यांचा इन्क्युबेटर घरीच बनवू शकता. तर असा आपला पहिला चिक सक्सेसफुली अंड्यातून बाहेर आलेला आहे. आता हे इन्क्युबेटर बनवण्यासाठी जे लागणारे साहित्य असतं ते इझिली अवेलेबल असतं ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती. हे सर्व जे पार्ट आहेत, कंट्रोलर आहे, टायमर आहे, फॉगर आहे किंवा मोटर आहे, हे आपल्याला इझिली अवेलेबल असतात आणि यूट्यूबचे ट्युटोरियल्स बघून आपण असा हा इन्क्युबेटर घरीच बनवू शकतो.